नमस्कार. रेणुका INP या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. नुक्कड साहित्य संमेलनानिमित्त स्वरचित बालकविता सादरीकरणासाठी आवाहन केलं आहे. नुक्कड साहित्य संमेलनाची अजून एक जो व्हिडिओ आहे पण तो नुकताच पाहिला, ज्यात त्यांनी अलग मागवलेले आहेत. या व्हिडिओमध्ये स्वरचित बालकविता सादरीकरणासाठी आवाहन केलेलं आहे आणि हे आवाहन इयत्ता 4थी ते 10वी या वयोगटातील मुलांसाठी कविता लिहिणाऱ्या कवी आणि कवयित्रींसाठी केलेलं आहे. कविता पाठवण्याची अंतिम तारीख आहे 15 डिसेंबर 2024. ही बालकविता सादरीकरणासाठी काही नियम व अटी आहेत. 1. कविता स्वरचित असावी, म्हणजे कविता आपण लिहिलेली किंवा आपण रचलेली असावी. इतर कोणाची कविता पाठवायची नाही. 2. कविता मराठी भाषेत हवी, इतर कुठल्याही भाषेमधली कविता पाठवायची नाही. 3. नमूद केलेल्या तारखेपर्यंत आलेल्याच कवितांचा स्वीकार करण्यात येणार आहे. नमूद केलेली तारीख म्हणजे 15 डिसेंबर 2024. तर या तारखेपर्यंत त्यांच्याकडे पोहोचलेल्या कविता आहेत, त्याचाच विचार ते करणार आहेत. आपण ज्या कविता पाठवणार आहे त्यातून निवड करण्यात आलेल्या कविता साहित्य संमेलनात सादर करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे आपण ज्या कविता पाठवणार आहोत त्यातनं ते काही कविता निवड करतील त्यांची आणि त्याच कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. कवितेसाठी विषयाचं कुठलंही बंधन नाही आहे, परंतु वादग्रस्त विषयावरील कविता ग्राह्य धरली जाणार नाही. वादग्रस्त विषय कोणते आहेत ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. ते विषय टाळून कुठल्याही विषयावर कविता लिहायची आहे, बालकविता लिहायची आहे आणि ती पाठवायची आहे. या सादरीकरणासाठी लिंकद्वारे नोंदणी करणं अनिवार्य आहे. ही जी लिंक आहे ही या व्हिडिओच्याच कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकला क्लिक करून पहिले नोंदणी करायची आहे आणि मग कविता पाठवायची आहे. एका कवीला एकच कविता सादर करण्यात येणार आहे. आपण किती कविता लिहिल्या, किती पाठवल्या तरी आपल्याला एकच कविता सादर करायची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी 2 मोबाईल नंबर्स दिलेले आहेत. 7045 781685. नंबर पुन्हा सांगते, 7045 781685. दुसरा नंबर आहे 8378087994. नंबर पुन्हा सांगते, 8378087994. हे दोन्ही नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला आपली स्वतः रचलेली बालकविता सादरीकरणाकरता पाठवायची आहे. ही कविता नुक्कड साहित्य संमेलनानिमित्त पाठवायची आहे. ही कविता इयत्ता 4थी ते 10वी या वयोगटातील मुलांसाठी लिहिलेली असावी, मराठी भाषेत असावी, स्वरचित असावी. 15 डिसेंबर 2024 पर्यंतच कविता पाठवायची आहे. आपण पाठवलेल्या कवितेतून काही कवितांची निवड केली जाणार आहे आणि त्या कविता सादर करायची आपल्याला संधी मिळणार आहे. कवी संमेलन यांच्या नुक्कड साहित्य संमेलनात कविता लिहिण्यासाठी पाठवण्यासाठी कुठल्याही विषयाचं बंधन नाही आहे, परंतु वादग्रस्त विषयावरील कविता ग्राह्य धरली जाणार नाही. या सादरीकरणाकरता बालकविता सादरीकरणासाठी लिंकद्वारे नोंदणी करणं अनिवार्य आहे. लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. एका कवितेला एकच कविता सादर
करायला मिळणार आहे। अधिक माहितीसाठी जे 2 मोबाईल नंबर दिले आहेत ते व्हिडिओत यापूर्वी सांगितले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिहिले आहेत। जवळपास 1 महिना आहे आपल्याला आपली बालकविता नुक्कड साहित्य संमेलनाकरता पाठवण्याची सुवर्ण संधी आहे। तर कवी मित्र आणि कवयित्री मैत्रिणींनो, या संधीचा जरूर लाभ घ्या आणि आपली कविता 15 डिसेंबर 2024 पूर्वी पोहोचेल अशी काळजी घ्या। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ। नमस्कार।